विविध भारती पुणे ठळक बातम्या 10 लाखांपुढे लोकसंख्या असलेल्या 15 शहरांमधला हवेचा दर्जा सुधारण्यासाठी केंद्र सरकारनं 2200 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. 15व्या वित्त आयोगाच्या शिफारसींनुसार ही रक्कम वितरित करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यासंदर्भात ट्विट केलं असून या निधीमुळे संबंधित राज्य सरकारांना हवेचा दर्जा सुधारण्यासाठी मदत होईल असं त्यांनी म्हटलं आहे. त्यापैकी महाराष्ट्राला 396 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. मिशन सागर 2 अंतर्गत भारतीय नौसेनेचं ऐरावत हे युद्ध जहाज काल सुदान बंदरात पोहोचलं. कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत मित्र देशांना मदत करण्यासाठी भारत सरकारनं हे अभियान सुरू केलं आहे. यानुसार ऐरावत जहाजातून सुमारे 100 टन अन्नधान्य सुदानला रवाना करण्यात आलं आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या घटत असून ऑक्सिजन खाटांसाठी वणवण करावी लागणाऱ्या पुण्यात सध्या कोविड-19 रुग्णांसाठीच्या 12,834 खाटा रिकाम्या असल्याची माहिती महापालिका प्रशासनानं दिली आहे. नवी मुंबईमध्ये सप्टेंबर महिन्यातील कोरोनाबाधित आढळण्याचं प्रमाण 15.39% वरून कमी होऊन ऑक्टोबर महिन्यात ते प्रमाण 9.33% इतकं झालं आहे. नव्यानं बाधित होणाऱ्यांची घटती संख्या आणि दुसऱ्या बाजूला रुग्ण बरे होण्याचं वाढतं प्रमाण यामुळे शहरात कोविड रुग्णांसाठी अधिक संख्येनं खाटा उपलब्ध आहेत. धुळे जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यापासून कोविड-19ची साथ नियंत्रणात आल्याचं चित्र असून सलग आठवडाभर एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. तसंच नवीन रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली आहे. या महिनाभरात धुळे जिल्ह्यातील मृत्यूचं प्रमाण घटून 1% आलं असल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58